एमपीएससी परीक्षेत अनेक उमेदवारांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांचा ऑप्टिंग आउटचा पर्याय अखेर बंद झालाय। या पर्यायामुळे होणारे गैरप्रकार आणि काळा बाजार याचा पर्दाफाश पुढारी न्यूजने केला होता। त्याची दखल घेत एमपीएससीने मोठा निर्णय घेतलाय। पाहुयात पुढारी न्यूजच्या सर्वात मोठ्या इम्पॅक्टचा स्पेशल रिपोर्ट। 11 मे 2024 वेळ सायंकाळी 6 वाजण्याची। पुढारी न्यूजवर ऑप्टिंग आउटच्या काळा बाजाराचा भंडाफोड झाला आणि स्पर्धा परीक्षा वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली। ऑप्टिंग आउटच्या नावाखाली थेट 8 लाखाच्या मागणीची ऑडिओ क्लिप, व्हॉट्सअप चॅट आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराचे पुरावे पुढारी न्यूजनं महाराष्ट्रासमोर आणले। 2022च्या भरती प्रक्रियेत मंत्रालयात लिपिक पदावर कार्यरत असलेला सुशील मडवी यानं 2023ला परीक्षा दिली। त्यातही त्यानं ऑप्टिंग आउट केलं नव्हतं आणि जॉईनही झाला नव्हता। 2024च्या भरती प्रक्रियेत तर अगदी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना त्यानं पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप समोर आली। व्हॉट्सअप चॅटही समोर आले। लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकारानं राज्यभर संतापाची लाट उसळली। शासन सेवेत आधीच कार्यरत असलेले काही उमेदवार पुन्हा भरती प्रक्रियेत उतरतात, स्पर्धेत राहतात, स्वतःपेक्षा कमी गुण असलेल्या गरजू उमेदवारांना हेरतात आणि ऑप्टिंग आउटच्या बदल्यात लाखोची मागणी करतात। असा गंभीर आरोप पुढारी न्यूजनं पुराव्यानिशी उघड करताच एमपीएससीचं वर्तुळ हादरलं। एमपीएससी वर्ग क भरतीत ऑप्टिंग आउटद्वारे काळा बाजार झालाय। नोकरींच्या स्वप्नावर 8 लाखाचा सौदा असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। सरकारी कर्मचारी पुन्हा त्याच वर्गाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत। वेटिंगवर असलेल्या उमेदवाराकडे 8 लाख मागण्याचा प्रकार समोर आलाय। लिपिक सुशील मडवीनं पैसे मागितल्याचा हा आरोप होतोय। पैसे मागतानाची ऑडिओ क्लिपही समोर आली आहे। हो सर, पण माझा अभ्यास वगैरे पण थोडंफार आहे ना, थोडी मी डायरेक्ट लागतोय नोकरीला। ठीक आहे, मग अभ्यास कर मग। तसं नाही सर, आता गरज तर आहे मला, तसं नाही बोलतोय मी। मला गरज आहे म्हणून तुला आता ते आपलं जोडून आलं म्हणून तुला हे करावं लागतं, नाही तर आपलं 7 तारखेला संपलं होतं। बरोबर ना सर? म्हणजे 8 लाख बोलताय ना तुम्ही? हा जो प्रकार आहे हा जर बघितला तर उमेदवारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ही मोडस आहे ही या निमित्तानं समोर येत आहे। जो सुशील मडवी नावाचा व्यक्ती आहे तो 2022 साली जी क वर्गाची परीक्षा झालेली होती त्यामध्ये तो पात्र झालेला होता। त्यानं नोकरी देखील मिळवलेली आहे। ती नोकरी देखील तो लिपिकाची करतोय। अगदी त्याच सेम पद्धतीची जी भरती प्रक्रिया 2023 साली झाली त्या भरती प्रक्रियेमध्ये देखील तो पात्र झालेला होता। दुसऱ्या ठिकाणी नोकरी असताना ती मिळवण्याच्या वेळेला ऑप्टिंग आउट किंवा त्या ठिकाणी जॉईन होणं अपेक्षित असतं, मात्र त्या ठिकाणी देखील 2023च्या भरती प्रक्रियेमध्ये हा मडवी जॉईन झालेला नव्हता आणि जी 2024ची जी भरती प्रक्रिया झाली त्याचा आजचा ऑप्टिंग आउटचा शेवटचा दिवस आहे आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये देखील तो ऑप्टिंग आउट करत नाहीये, तर त्याच्याशी ज्या उमेदवाराचा संपर्क झालाय त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते। माझी गरज पूर्ण कर आणि त्यानंतर तुझी गरज देखील मी पूर्ण करतो, अशा स्वरूपाचा संवाद या सगळ्या दरम्यान झालेला आहे। भरती प्रक्रियेत लवचिकता म्हणून लागू केलेली ऑप्टिंग आउट व्यवस्था प्रत्यक्षात गैरव्यवहार, दबाव, सौदेबाजी आणि उमेदवारांच्या असहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी वापरली जात असल्याचं पुढारी न्यूजनं पुराव्यासह दाखवून दिलं। जागा पुढे सरकवतो, गिव्ह अप करतो, नोकरी मिळवून देतो अशा आमिषावरून लाखोचे व्यवहार होत असल्याच्या चर्चेला या प्रकरणानंतर मोठं अधिष्ठान मिळालं। या धक्कादायक खुलाशाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी तत्काळ दखल घेत चौकशीचे संकेत दिले। पुढारी न्यूजच्या बातमीचा प्रभाव थेट आयोगाच्या निर्णय प्रक्रियेपर्यंत पोहोचला। पुढारी न्यूजच्या एक्सक्लुझिव्ह बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय। ऑप्टिंग आउट गैरप्रकाराची एमपीएससी कडनं गंभीर दखल घेण्यात आली। एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी कारवाईचे संकेत दिलेले आहेत। 8 लाखांच्या मागणीची ऑडिओ क्लिप आणि व्हॉट्सअप चॅट समोर आले होते। नव्या पुराव्यांनंतर आयोग आता कठोर निर्णयाच्या तयारीत आहे। किरण ताजणे आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, मोठी बातमी, मोठा इम्पॅक्ट पुढारी न्यूजचा। यामध्ये जो तक्रारदार होता त्या सगळ्या तक्रारदाराच्या संदर्भामध्ये थेट जो व्यक्ती कार्यरत आहेत, सेम पदावर आहेत, त्याच्याकडनं आतापर्यंत 2 प्रक्रियांमध्ये अशा स्वरूपाचा काळाबाजार करण्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि ज्याचा एक पुरावा समोर आलेला होता। याचं वार्तांकन कालच्या दिवशी ऑप्टिंग आउटला काही तास शिल्लक राहिलेला असताना पुढारी न्यूजनं या सगळ्या याचा वार्तांकन केलेलं होतं आणि त्याची दखल थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी घेतलेली आहेत। विवेक भीमनवार यांच्याकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली आहे।
पुढारी न्यूजला दिलेल्या चौकशीच्या आश्वासनानंतर अवघ्या 24 तासात आयोगानं थेट ऐतिहासिक निर्णय घेतला. ऑप्टिंग आउट आणि संमती हे दोन्ही पर्याय कायमचे बंद केले. 13 मे 2026 पासून हा निर्णय लागू झाला आणि स्पर्धा परीक्षेच्या इतिहासात भरती प्रक्रियेतील सर्वात मोठा धोरणात्मक बदल नोंदवला गेला. एमपीएससीचा भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय रद्द. पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेचा गैरफायदा घेत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. एमपीएससीच्या लाखो उमेदवारांसाठी ही मोठी बातमी आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. प्रतीक्षा यादी नसल्यामुळे कशा पद्धतीनं ऑप्टिंग आउटचा पर्याय डोळ्यासमोर ठेवून गरजू उमेदवारांकडनं कशा पद्धतीनं पैसे उकळले जातील याच्यासाठीचा हा संपूर्ण खटाटोप होता. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून या सगळ्या दरम्यान जी आपण बातमी केलेली होती त्याची दखल कालच्या दिवशी घेण्यात आलेली होती. स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला होता आणि एकूणच हे जे संपूर्ण प्रकरण आहे याची तातडीने चौकशी करून लवकरात लवकर निर्णय घेऊ अशा स्वरूपाची माहिती दिलेली होती. आणि महत्वाची बाब म्हणजे 24 तास उलटत नाही तोच या सगळ्या दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एक प्रसिद्धी पत्रक काढलंय आणि ज्यामध्ये ऑप्टिंग आउट ही जी प्रक्रिया आहे ही रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढारी न्यूजनं या संपूर्ण एमपीएससी प्रकरणामध्ये जे मुद्दे मांडलेले होते त्या मुद्द्यांच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं हे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे आणि हा पुढारी न्यूजचा मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. महत्वाची बाब म्हणजे एकल संवर्गीय पदभरतीसाठी आता प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे रिक्त जागांबाबत अधिक पारदर्शकता येणार आहे. तर बहुसंवर्गीय भरतीत आधीच मिळालेल्या पदासाठी किंवा त्यापेक्षा निम्न पदासाठी उमेदवाराचा पुन्हा विचार केला जाणार नाही. स्पर्धा परीक्षा वर्तुळात पुढारी न्यूजच्या या भंडाफोडीला ऐतिहासिक पत्रकारिता मानलं जात असून हजारो विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उचललेलं हे पाऊल निर्णायक ठरल्याची भावना व्यक्त होते. पुढारी न्यूजनं प्रश्न उपस्थित केला, पुरावे मांडले आणि आयोगाला दखल घ्यावी लागली. अवघ्या 24 तासात व्यवस्था बदलली. विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर सौदा करणाऱ्यांना हा थेट दणका मानला जातो आणि स्पर्धा परीक्षेच्या इतिहासात पारदर्शकतेसाठी उचललेलं हे सर्वात मोठं पाऊल ठरतंय. पुढारी न्यूजने फक्त बातमी दाखवली नाही तर स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेमधील काळ्या बाजाराचा भांडाफोड केला. लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर बोली लावणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारला, पुरावे दिले आणि अवघ्या 24 तासांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नियमच बदलले. ऑप्टिंग आउटचा खेळ आता संपलाय आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पुढारी न्यूजचा दणका निर्णायक ठरलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.